गुड मॉर्निंग बच्चों, सभी बच्चों को सुप्रभात। मैं उमेश भीवगड़े, चैपल रिक्लेमेशन चैपल और BM3 हिंदी स्कूल से शिक्षक आप सभी को आज मराठी विषय पढ़ाऊंगा। आप सभी ध्यान से सुनेंगे और मुझे सहकार्य करेंगे, यही अपेक्षा है। तो मैं हिंदी और मराठी दोनों भाषाओं का इस्तेमाल करूंगा जिससे आपको मराठी समझने में आसानी हो। ओके अंकिता गुप्ता, हाँ ओके। तो चलिए सबसे पहले आपको सुप्रभात। और आज बैल पोला है तो इस बैल पोले की आप सभी को शुभेच्छा। बैल पोला मतलब महाराष्ट्र में एक त्योहार होता है जिस दिन बैलों की पूजा की जाती है। आज बैलों से कोई काम नहीं कराया जाता क्योंकि किसानों का जो आधार होते हैं वो बैल होते हैं, है ना। बैलों से खेती की जाती है और पूरी तरह से किसान बैलों पर निर्भर होता है खेती के लिए, इसीलिए आज उनकी पूजा की जाती है। उन्हें अच्छे अच्छे पदार्थ बनाकर खिलाए जाते हैं, सुना होगा आप लोगों ने। तो चलिए इसके बाद ये बताइए, आप लोगों ने तुम्ही सगळ्यांनी कहाणी ऐकली, कथा ऐकली है, कहानियां सुनी है आप सभी ने? आप सभी ने कहानियां सुनी है? चलिए कौन कौन सी कहानी सुनी आप लोगों ने, कोई बताएगा? कोई एक बच्चा बताएगा कौन कौन सी कहानी सुनी आपने? हेलो हेलो, हाँ बच्चों। तो देखिए आप लोगों ने बहुत सारी कहानियां सुनी है, हम लोग भी आज ऐसी एक कहानी सुनेंगे, सिंह और बेडूक की। आप लोगों ने जो कहानियां सुनी है उसमें देखिए, मैं आपको स्क्रीन शेयर कर रहा हूँ, आप देखिए उसमें। And in between these were two dark planets, two red planets called as a star formula. चलिए आपको कुछ दिखाई दे रहा है? यस सर। पीछे से बैकग्राउंड में हाँ देखिए कौन दिखाई दे रहा है इसमें? बघा सगळे काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? एक माकड आणि एक मगर। मगरमच्छ है और मगरमच्छ के ऊपर बंदर बैठा है। व्हेरी गुड। तुम्ही हे कहाणी ऐकली आहे मुलांनो? हाँ सर। ये कहाणी, हाँ व्हेरी गुड। नंतर बघा दुसरी कहाणी, खरगोश और कछुआ, ससा आणि कासव। कहाणी ऐकली आहे तुम्ही? खूप छान कहाणी है ना। त्यानंतर बघा एक नवीन, मुंगी आणि कबूतरची गोष्ट। मुंगी आणि कबूतरची गोष्ट, ही कहाणी ऐकली आहे तुम्ही? व्हेरी गुड। एक छोटीशी मुंगी कशा प्रकारे कबूतरचे प्राण वाचवते, है ना। नंतर बघा उंदराची टोपी, ही ऐकली आहे, बघितली आहे उंदराची टोपी? नहीं सर। नाही, ओके मी सांगतो मग तुम्हाला। नंतर बघा एक शेतकरी असतो आणि त्याची 4 आळशी मुले असतात, ते काहीच काम करत नाही, फक्त बसून खातात। मग शेतकरी काय करतो, त्यांना खोटं खोटं सांगतो की मी माझ्या शेतात धन पुरून ठेवले आहे आणि माझ्या मेल्यानंतर ते धन तुम्हाला काढायचं आहे। मुलं खुश। जसं त्याचे वडील शेतकरी मरतो, ते लोक शेतात जातात आणि सगळं शेत खोदून टाकतात, पण त्यांना काहीही धन मिळत नाही। नंतर काय होतं, ते लोक शेती करतात आणि त्यांना शेतीतून खूप फायदा मिळतो, चांगले पिकं होतात आणि ते विकून खूप श्रीमंत होतात। तर बघा ह्याच प्रकारे आपली एक छोटीशी कहाणी आहे, सिंह आणि बेडकाची। कोणाची कहाणी आहे? सिंह आणि बेडकाची। शेर और सिंह आणि बेडूक, मम्मी को सिंह भेज और जिसने चूहा मेंढक। काट लिया है। ओके ओके, हा चलो ओके, हा। तर बघा सिंह आणि बेडकाची एक खूप सुंदर कथा आज आपण इथे वाचणार आहोत। त्यामध्ये अनम्यूट कर दीजिए अभी और फिर चालू कीजिए। ओके, हाँ। तर सिंह आणि बेडकाची एक खूप सुंदर कथा आपण इथं वाचणार आहोत। त्या कथेपासून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ते पण बघूया। तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, मी स्क्रीन शेअर केली आहे। इयत्ता 5वी चित्रकथा आहे, पाठ 9, सिंह आणि बेडूक। एका वाचा लक्षात घ्या।
filament help in relaxation. Help in relaxation. राजकुमार सर. Propionate, propionate I, राजकुमार सर. हॅलो. हा बघा, एका जंगलात एक सिंह राहायचा. बघा चित्र दिसतंय मुलांनो, सगळे आरामात मस्त. व्हेरी गुड. एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. बघा एक सिंह होता खूप मोठा, जंगलाचा राजा असतो सिंह. एकदा बेटा किसी के यहाँ टीवी चालू है बच्चों? बच्चों किसी का टीवी चालू है? हेलो बेटा, टीवी का आवाज आ रहा है, सब लोग म्यूट करो खुद को. आप लोगों के यहाँ से टीवी का इतना आवाज आएगा तो म्यूट हो गया. एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला. तो खूप झालेला की बाबा मी किती दिवस या जंगलात राहणार, आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंह पाहिले नव्हते. त्यांना वाटलं अरे कोण हा जानवर. बेडूक पुढारी म्हणाला, एक मिनिट, त्यांनी यापूर्वी असं सिंह पाहिले नव्हते, कारण सिंहाने मोठ्याने गरजला सिंहाचा आवाज. त्या जंगलात एक बेडूक राहत होता. तो बेडूकाचा एक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मी मोठा आवाज काढतो. मग बेडकाने मोठा आवाज काढला. सिंह हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले. मग सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठ्याने ओरडत पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकू लागला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. तर बघा, एक छोटीशी कविता आहे, छोटीशी कथा आहे. आपल्याला या कथेतून काय समजलं आणि काय आपण शिकवण घेतली आपण ही बघूया आता, है ना. बघा, एका जंगलात एक सिंह राहायचा. कोण राहायचा एका जंगलात? व्हेरी गुड. सिंह जंगलाचा राजा असतो. सिंह कोण असतो जंगलाचा? राजा असतो. सिंहाचा आवाज माहित है तुम्हाला? सिंह का आवाज पता है कैसा होता है? कैसा होता है ना, गर्जना करता है. हाँ ऐसा ही होता है. मग त्याला त्या जंगलात कंटाळा आला, है ना. अभी आप लोग लॉकडाउन में घर पे बहुत दिनों से तो आप बोर हो गए ना. तो ऐसे ही सिंह को भी उस जंगल में कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. नवीन जंगल, नवीन जनावर. एकदा सिंहाने मोठ्यात गरजला, जोराने आवाज काढली, खूप जोराने आवाज काढली. त्या नवीन जंगलात अनेक प्राणी व पक्षी राहायचे. उन प्राणी पक्षियों ने सिंह की आवाज सुनी नहीं थी, देखा भी नहीं था. तर त्या जंगलात बेडूक मतलब मेंढक भी रहते थे. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. मेंढकों ने भी सिंह को नहीं देखा था. उन्हें भी बहुत अजीब सा लगा, मतलब कैसी आवाज आई, कोणाची आवाज आहे एवढी मोठी. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला. मेंढक का जो सरदार था, वो पुढारी मतलब नेता सरदार, तो म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मी मोठा आवाज काढतो. मेंढक ने सोचा कोई मुझे डराने नया बड़ा आवाज निकाल रहा है, मैं इससे बड़ा आवाज निकालूंगा. मग बेडका ने मोठा आवाज काढला. मेंढक का आवाज सुना है आपने? यस सर. वे कैसा होता है मेंढक का आवाज, बताओ जरा मुझे कोई एक. वेरी गुड. टर टर करता है ना. यस सर. तो मेंढकाने पण मोठा आवाज काढला. सिंहाने आवाज ऐकला. त्याला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले
कौन है बाबा? नवीन आवाज है। हाँ, नया आवाज है ये। कौन है? किसका नया आवाज है ये? वो सिंह रुक गया, बोला मैं पहले देख लू किसका आवाज है, कोणाचा आवाज आहे तो शांत उभा राहिला, एकदम शांत उभा राहिला सिंह. तो जो मेंढक था बेडूक, मोठ्या मोठ्याने क्वॅक क्वॅक टर 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 करते करते आगे बढ़ता गया, पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले. सिंह ने क्या किया? मेंढक को देखा, त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. अरे मेंढक. मग सिंह वेगाने मतलब तेजी से आगे बढ़ने लगा, पुढे सरकू लागला. सिंह खूप वेगाने पुढे आला. सिंहाने काय केले बघा? बेडकाच्या डोक्यावर पाय ठेवला. मेंढक के सिर पे क्या रखा? रखा. फिर मेंढक रोने लगा, रिक्वेस्ट करने लगा की प्लीज मला सोडून द्या, सिंह राजा मला सोडून द्या. सिंहाने काय केले? त्याला सोडून दिले. सिंहाने म्हटलं की बाबा, हा त्याला सोडून दिले की तू छोटासा जानवर आहे, एनिमल आहे, तुला काय मारणार, बी जा तू. तर मुलांनो, ही एक सुंदरशी कथा आहे. या कवितेतून आपल्याला या कथेतून आपल्याला शिकायला काय मिळते की गर्वाचे डोके खाली, हमें घमंड नहीं करना चाहिए. सिंह इतना बड़ा जानवर था, एवढा मोठा प्राणी, जंगलाचा राजा, पण त्यांनी गर्व नाही केले, तो शांत उभा राहिला. और मेंढक क्या किया? अपनी आवाज जोर जोर से करते हुए एकदम सिर ऊपर करके चलने लगा. उसने आगे देखा कि कौन है, नहीं देखा. बस वो अपनी बहादुरी दिखाना चाह रहा था और इस चक्कर में वो शेर के चंगुल में, सिंह के चंगुल में फंस गया. पर सिंह ने दयालुपना दिखाया और उसे छोड़ दिया. तो इस कथा से हमें सीख मिलती है कि हमें घमंड नहीं करना चाहिए. क्या नहीं करना चाहिए? गर्व नहीं करना. वेरी गुड. हमें अगर हमें कुछ आता है, हमें कुछ ज्यादा आता है, तो हमें अपने से कमजोरों की मदद करनी चाहिए, उन्हें सिखाना चाहिए, उन्हें समझाना चाहिए, है ना? तो ही हम हमारा बड़प्पन दिखाई देगा. अगर हम बोलेंगे जा मुझे आता है मैं क्यों बताऊं, तो इससे हमारा बड़प्पन नहीं दिखाई देगा. हमारा बड़प्पन कमजोरों की मदद करने में दिखाई देता है. जिसे कुछ नहीं आता हमें उसे सिखाना है ना? आम्ही त्याला शिकवणार, ज्याला येत नाही तर तो आम्हाला बोलेल की हा याने माझी हेल्प केली, मदत केली, हा मोठा आहे. पण आपण जर त्याची हेल्प केली नाही तर काही फायदा नाही आपल्याला यायचं, है ना? तसंच आपल्यापेक्षा लहान लोकांना भांडण करायचं नाही, त्यांना माफ करून द्यायचं त्यांनी जर काही चूक केली तर. अपने से छोटे अगर कुछ गलतियां करते हैं तो हमें उन्हें माफ कर देना चाहिए. इससे भी हमारा बड़प्पन, महानता दिखाई देती है. अगर हम उन छोटों को भी मारेंगे तो फिर हमारा महानता, हमारा बड़प्पन नहीं दिखाई देता. तो ह्या कथेतून आम्हाला शिकायला मिळते की आम्हाला घमंड, गर्व करायचं नाही, सगळ्यांना माफ करायचं, छोट्यांना, आणि त्यांच्याशी मिळून चालायचं. बघा त्यानंतर या पाठात काही शब्दार्थ दिले आहेत. दिसते तुम्हाला शब्दार्थ? मुलांनो, शब्दार्थ स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. 1 मिनिटात, 1च मिनिट मिळणार तुम्हाला. 1 ते 2 मिनिटात लिहून घ्यायचंय. तुम्हाला लिहायचंय तर लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट घ्या. बघा, जंगलात म्हणजे रानात. जंगल बघितलंय तुम्ही? जंगल कुठे असतो? बहुतेक गावी असतो, है ना? आता शहरात जंगल उरले नाहीत, सगळे जंगल गावी. नंतर बघा, तुम्ही ऐका आणि लिहत जा फक्त, ओके? किंवा स्क्रीनशॉट घ्या. गरजला म्हणजे जोरात ओरडला, सिंह गरजला. पुढारी म्हणजे नेता, मराठीमध्ये नेत्याला पुढारी म्हणतात. हा, जो सगळ्यांच्या पुढे असतो, पुढाकार घेतो, म्हणजे जो सबके सामने जाके रहता है, त्याला नेता, पुढारी म्हणतो. आव्हान देणे म्हणजे लढायला बोलावणे. तर बघा, बेडूक केलेलं ना, बेडकाने काय केलं? आव्हान दिले. गयावया करणे म्हणजे विनंती करणे, रिक्वेस्ट करणे. चला लिहा, सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतलं? यस सर. ओके, व्हेरी गुड. सगळ्या लिहा आरामात. झालं स्क्रीनशॉट घेऊन? चेंज करू मी स्क्रीन? यस सर. ओके, मग बघा, छोटे छोटे प्रश्न उत्तर आहे त्याच्यामध्ये. दिसतंय सगळ्यांना प्रश्न उत्तरे? यस सर. बघा, सिंह आणि बेडूक या कथेतील प्राण्यांची नावे लिहा. ही कथा होती छोटीशी, याच्यामध्ये किती प्राणी होते? किती प्राणी होते? सर. हा, सर. बोला. हो.
दोन प्राणी होते. किती सिंह प्राणी आणि होते? बेडूक. सिंह आणि दोन बेडूक. बेडूक. दोन प्राणी Very good. होते. सिंह आणि बेडूक दोन प्राणी होते. बोला. हॅलो बेटा, आवाज येत नाही तुमचा, बोला. हॅलो. हा सर. येस सर. स्क्रीनशॉट घेतला तुम्ही सगळ्यांनी? येस सर. ज्यांना स्क्रीनशॉट घेता येत नाही त्यांनी लिहून घ्यायचं. येस सर. येस सर. बघा, स्क्रीनशॉट दिसतोय तुम्हाला? मग बघा, विविध प्राण्यांची आवाज. तुम्ही मांजर बघितली आहे? मांजर, बिल्ली, कॅट. कॅट बघितली? कॅट. हाँ, अच्छा मला सर सांगा मेरा मुलांनो. स्क्रीनशॉट अभी नहीं हुआ है. ओके, वेट अ मिनिट जस्ट. सर मेरा हो गया. ओके, व्हेरी गुड. आय गिव्ह यू 1 मिनिट. चला, तुम्ही 1 मिनिटात घ्या स्क्रीनशॉट सगळे, आणि हे लिहायचंय सगळ्यांनी आरामात. येस सर, ले लिया. वाचायचं सुद्धा आहे. जर मराठी शिकायची आहे तर तुम्हाला ऐकावं सुद्धा लागेल आणि लिहावं सुद्धा लागेल. ये वाला कर दिया. आणि प्रयत्न करा पुढच्या तासिकेपासून की आपण मराठीच बोलायचंय. मराठीच्या तासिकेमध्ये प्रयत्न करा. थोडं चालेल, चुकेल तरी, पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सगळे मुलं थोडी थोडी मराठी बोलणार, थोडी हिंदी चालेल थोडस. झालं मुलांनो? स्क्रीनशॉट घेतलं तुम्ही? सर. येस सर. सगळ्यांचं झालं? हा, चला मी Yes, अजून sir. अर्धा मिनिट देतो. आरामात सगळं घ्या. हा, येस सर. सर. आता बघा, खालील प्राण्यांच्या ओरडायला काय म्हणतात ते, है ना? प्राणी जो चिल्लाते हैं उनकी आवाज क्या कहते हैं, असं आपल्याला बघायचंय. बघा, पहिला दिलं आहे वाघाची. वाघ जो आवाज काढतो त्याला डरकाळी म्हणतात. काय म्हणतात? डरकाळी. वाघाचा आवाज ऐकलाय तुम्ही? टायगर. वाघाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? टायगर. देखा है आप लोगों ने टाइगर? कैसे देखा है? यस सर. रियल में देखा? अरे टीवी में तो देखा होगा. सर मैंने रियल में देखा है. अरे बाप रे, फिर डर नहीं लगा आपको? नहीं. अच्छा, पिंजरे में होगा. तो हम लोग टीवी में भी देखते हैं ना, शेर की दहाड़, है ना, बोलते ना शेर दहाड़ता है, तो उसी दहाड़ को मराठी मध्ये आपण डरकाळी म्हणतो, है ना? सर मैंने देखा. व्हेरी गुड. जिसने देखा है उन्होंने भी बहुत अच्छे. आणि ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी बघायचं टीव्ही मध्ये. वाघ कसं फिरतो, कसं चालतो, प्राण्यांची प्रत्येक वस्तू ऍक्टिव्हिटीला ऑब्झर्व करायचं, निरीक्षण करायचं, है ना? मग बघा, 2 नंबरला कोण आहे? हत्तीचा चित्कार. हत्ती बघितलंय मुलांना तुम्ही? सगळ्यांनी हत्ती बघितलंय? अरे वा, खूप छोटासा असतो हत्ती, है ना? छोटा असतो ना हत्ती? अरे हत्ती छोटा असतो की मोठा असतो? देखा है, छोटा सा एकदम रहता है. हाथी छोटा होता है कि बड़ा होता है? बड़ा होता है. बड़ा होता है ना, बहुत बड़ा होता है, खूप बहुत मोठा. बड़ा. कौन से रंग का होता है? लाल. लाल होता है ना कि पीला, येलो? हाँ. अरे हाँ, हाथी येलो होता है ना? येलो. कौन से कलर का होता है हाथी? हाथी व्हाइट होता है शायद. व्हाइट भी होता है? पक्का देखा है आपने? व्हाइट भी होता है, ब्लैक होता है. ब्लैक होता है. ब्लैक होता है? हाँ, मैंने नहीं देखा, इसलिए तो मैं आपसे पूछ रहा हूँ कि हाथी कैसे रंग का होता है? चॉकलेटी कलर का भी होता है सर. चॉकलेटी कलर का होता है? गोल्डन येलो. गोल्डन गोल्डन कलर का और येलो कलर का. ना बच्चों, हाथी तो काले ही कलर में होता है, ग्रे डार्क में होता है ना? हमने देखा अभी वो सफेद हाथी तो हम लोग पिक्चरों में देखते हैं. तो आपने हाथी की सूंड देखी है? हाँ सर. यस सर. हाँ सर. अच्छा, हाथी आवाज देखिए, हाथी की चित्कार सुनी है आपने कभी? यस सर. अगर आपको नहीं सुनी होगी तो आप YouTube में जाके सुनिए ना बच्चों, आप लोग YouTube में जाके एनिमल साउंड को देख सकते हैं और उसमें से आप सभी एनिमल्स का साउंड सुन सकते हैं. चला बघा, 3 नंबरला आहे गायीचे हंबरणे. गाय बघितली आहे मुलांना तुम्ही? यस सर. यस गाय सर. बघितली आहे? काय असतात गायीला? किती डोळे असतात? सर
बोला. गायला किती डोळे असतात? कितनी आंखें होती है? 2. 2. आणि मुलांनो प्लीज प्रयत्न करा तुम्ही मराठी बोलायचं, थोडंफार तरी बोला है ना. आपण थोडं बोललो तरी आपल्याला होईल लवकर शिकायला. गायीचे हंबरणे. मग बघा बकरी बघितली आहे? Yes sir. अच्छा, बकरी कशी करते? कोण आवाज काढून दाखवणार मला? अरे वा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बकरीचा आवाज कसा असतो ते. त्यानंतर बघा घोड्या. अरे बापरे, सगळे बकरी आहेत आपल्याकडे तर. चला नंतर बघा घोडा बघितले? घोड्याचे हॉर्स. घोड्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो हॉर्स. हॉर्स. खिंकाळणे. हिनहिनाता है ना घोड़ा? हिंदी में हिनहिनाना कहते हैं, मराठी में खिंकाळणे. त्यानंतर बघा आपला फेवरेट कुत्रा डॉगी बघितले सगळ्यांनी? Yes sir. डॉगी कसं करतो? डॉगीचा आवाज कसा असते? अरे वाह, डॉगी भूंकतो है ना? Yes sir. ना हमको बहुत पसंद है ना डॉगी. हम लोग डॉगी को बिस्किट खिलाते हैं, दूध पिलाते हैं, और डॉगी को बहुत ही तेज एनिमल माना जाता है कि वो बहुत दूर की प्रॉब्लम्स को स्केच कर लेता है, सूंघ लेता है. नंतर बघा माकड, मतलब मंकी. माकड म्हणजे मंकी. मंकी कैसे करता है ना? पण मराठीमध्ये आवाज आहे हुप हुप. नंतर बघा चिमणी कशी असते? चिमणी खूप मोठी असते की खूप छोटी असते? खूप लहान है ना? लहान छोटी असते चिमणी है ना. कशी करते? चू 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 चू. आवाज ऐकले चिमणीचा? Yes sir. व्हेरी गुड. अरे मग बघा आपलं फेवरेट एनिमल कोण आहे? डॉंकी. गाढव बघितले? गधा. गाढव म्हणजे डॉंकी. गधा देखा है आपने? हाँ सर मैंने देखा है. मैंने भी देखा है. Yes sir. गधे को कहा जाता है. हम लोग तो उसका एग्जाम्पल भी देते हैं ना कि अरे वो देखो वो गधा है, पर बेटा गधा बहुत ही मेहनती जानवर होता है. सिर्फ नाम से गधा होने से नहीं होता है. गधे से बहुत मेहनत से काम कराया जाता है और मेहनत से वो काम करता भी है. बहुत मेहनती एनिमल होता है. सिर्फ गधा बोलने से नहीं होता है, उसकी मेहनत. जैसे हम लोग बोलते हैं ना बैल है, किसी को बोलते हैं वो तो, पर बैल बहुत मेहनती एनिमल होता है. मुलांना आवाज करायचा नाहीये. मग बघा कावडा बघितले सगळ्यांनी? कावडा कोणत्या रंगाचा असतो? कावड्याचा रंग कोणता? Black. काळा. कोणता असतो? काव करतो. कावडा काय करतो? काव. बघितले तुम्ही सगळ्यांनी? देखा है आपने कौवे को? Yes sir. आवाज सुनिए कौवे की? Yes sir. अच्छा ये बताओ मुझे. वेरी गुड. अच्छा अब ये बताओ मुझे कि पक्षियों में सबसे सुंदर मधुर आवाज कौन से पक्षी की होती है? कोयल. वेरी गुड. अच्छा अब ये बताओ पक्षियों का राजा कौन है? पक्षियों का राजा कौन है? मोर. वेरी गुड. क्योंकि वो बहुत सुंदर होता है ना. राष्ट्रीय हमारा मोर. देखिए सिंह की होती है गर्जना. सिंह गरजता है जोर से. गरुड़ ना राष्ट्रीय पक्षी हमारा मोर है. चलिए इसके बाद आ जाइए. अब देखिए हम लोग चित्र पेज नंबर 13 देखिए. बघा मुलांनो पान क्रमांक 13 चित्र संदेश दिसते सगळ्यांना? Yes. क्या दिखाई दे रहा है बताओ जरा. एक लड़की क्या कर रही है? एक मुलगी काय करत आहे? डोक्यावर ओझा घेऊन चालली. एक लड़की सामान घेऊन जाते. और एक स्कूल जा. वेरी गुड. तो क्या समझ में आ रहा है इस चित्र से हमें? नको डोक्यावर पाटी, हवी आतात पाटी. बघा पाटीचे दोन अर्थ सांगितले आहे. एक मुलगी काम करत आहे. तिच्या डोक्यावर जी टोपली आहे तिला सुद्धा पाटी म्हटलंय.
मुलींकडून कामं करून घ्यायची नाही, मुलींना पण शाळेत जायला पाहिजे, है ना। क्या होता है, हम लोग लड़कियों को स्कूल नहीं भेजते और क्या करते हैं, उनसे काम कराते कि लड़कियां घर पे बच्चे देखेगी, घर के काम करेगी, वो स्कूल जाके क्या करेगी, वो तो शादी होके घर चले जाएगी, ऐसा कहा जाता है। पर ये बात गलत है। बच्चों, लड़कियों जितना हक लड़कों को पढ़ने का है बेटा, उतना लड़कियों को भी है। जब तक उनकी उम्र नहीं होती तब तक लड़कियों को भी पढ़ाना चाहिए। ये चित्र से हमें ये संदेश मिलता है कि लड़कियां भी स्कूल जाना चाहिए, बच्चों को स्कूल भेजना चाहिए ना। पढ़ने से क्या होता है, हमारे बुद्धि का स्तर थोड़ा ठीक होता है, हमें अच्छे बुरे की परख सीखने मिलती है। हम अच्छे बुरे इंसानों को, अच्छे बुरे कामों को परखने की क्षमता बढ़ती है हमारी, है ना। इसीलिए लड़कियों को भी स्कूल भेजना चाहिए। ओके, चला, नको डोक्यावर पाटी हवी हातात पाटी। डोक्यावर पाटी नको, ओझं नको आम्हाला, हातात पाटी हवी है। चला बघा दूसरा चित्र। क्या कर रहा है बेटा इसमें, लड़का क्या कर रहा है, स्टूडेंट देखो, झाड़ू मार रहे। हाँ, कचरा कचरा साफ कर रहे हैं ना। बघा मराठीमध्ये कचऱ्याचा डब्बा पण ही अपेक्षा। व्हेरी गुड। नको दंड, नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा। बघा आपण काय करतो, कुठेही चॉकलेट वगैरह खातो आणि टाकून देतो, वेफर्स खातो रस्त्याने जाताना आणि फेक देते हम लोग वहीं पे। तो देखो एक लड़का सफाई कर रहा है, नको दंड नको शिक्षा, किसी भी कोई पनिशमेंट नहीं देना है। हाँ, आपलं गावत नको, आपलं घर। हमें सफाई की शुरुआत अपने घर से करनी चाहिए। हम अगर अपना घर साफ सुथरा रखेंगे तो हमें खुद ही सफाई का इम्पॉर्टन्स पता चलेगा की नाही, आम्हाला स्वच्छ राहायला पाहिजे। मग आपण आपला वर्ग स्वच्छ करूया, मग आपण आपला एरिया स्वच्छ करूया। अगर हम कोई कचरा कहीं फेंकेंगे ही नहीं तो रास्ते अपने आप साफ रहेंगे। कचरे को कचरे के डिब्बे में ही डालना चाहिए। हम अगर कचरे को कचरे के डिब्बे में डालेंगे तो रास्ते पे कोई कचरा नहीं दिखाई देगा। नंतर बघा खूप छान संदेश दिलाय, सगळ्या मुलांनी याला फॉलो करायचं आहे। कचरा करायचं नाही, प्रण घ्या। बघा प्रधानमंत्रींनी स्वच्छ भारत अभियान काढलंय ना आपल्या पंतप्रधानांनी, है ना। हाँ, प्रधानमंत्री जी ने स्वच्छ भारत अभियान चलाया है। हमारे स्कूलों में भी चलता है कि हमें कचरा नहीं करना है, हमें अपनी क्लास को, अपने आप को शुरुआत हमें खुद से करनी है। मैं खुद को साफ सुथरा रखूंगा, अपने घर को साफ सुथरा रखूंगा, अपने विद्यालय को साफ सुथरा रखूंगा, तो इस तरह से हमारा देश खुद ब खुद साफ सुथरा हो जाएगा। हम बीमारियों से बचेंगे, है ना। कचरे से बीमारियां होती है ना। चला नंतर बघा, झाडे लावा झाडे जगवा। काय लावा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण टाळा जग वाचवा। आपको पता है जो सांस लेते हैं, झाड़े लावा झाड़े जगवा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण टाळा जग वाचवा। बघा कितनी बड़ी बात कही है, दुनिया को बचाने के लिए कह रहा है। मतलब हम पेड़ लगाकर पूरी दुनिया बचा सकते हैं। पता है कैसे? अच्छा बताओ, हम लोग जो ऑक्सीजन लेते हैं वो कहाँ से मिलती है हमें? पेड़ों से। अगर सारे पेड़ काट देंगे तो हमें ऑक्सीजन मिलेगा? नहीं, फिर हम सांस कैसे लेंगे? इसीलिए झाड़े लावा झाड़े जगवा। पेड़ सिर्फ लगाना नहीं है बेटा, आवाज नहीं करो, आप सुनो पहले, बहुत अच्छी बात है। हाँ, झाड़े लावा झाड़े जगवा, पेड़ लगाना भी है और उसे जगाना भी है। हमने पेड़ तो लगा दिया सर, अब वो खुद ही जग जाएगा ना। हमें पेड़ जिस तरह से हम जब छोटे होते, हमारे कैसे मम्मी पापा हमें सर्दी खांसी होती है तो डॉक्टर के पास लेके जाते हैं, दवा कराते हैं, अच्छा अच्छा खाना खिलाते हैं कि हमारा बच्चा तंदुरुस्त रहे, बड़ा होकर हेल्दी रहे, है ना। उसी तरह से हमें पेड़ों का भी संरक्षण करना है ना। पेड़ भी अगर अच्छे से हम उसकी देखभाल करेंगे, जोर से हवा आएगी तो वो निकल जाएगा जमीन से, छोटा पौधा। हमें उसे पानी देना है, उसका ध्यान रखना है, उसे धूप मिले जिससे वो जल्दी बड़ा हो। इस तरह से उसकी रक्षा करनी, पेड़ की लगाने से ही काम नहीं होता है। तो पेड़ों से हमें ऑक्सीजन मिलता है
और कार्बन डाइऑक्साइड पेड़ खुद ले लेते हैं। देखो कितना कुछ हमें फ्री में दे रहे पेड़, और हम क्या करते हैं, चलते चलते पेड़ों को कोई तोड़ देगा, कोई काट देंगे, है ना। हम लोग ये करते हैं। आम्ही काय करतो, झाडांना तोडून टाकतो. अरे झाड आमच्या कोणत्या कामाचे, जाऊ दे. असं नाही करायचं आम्हाला. आम्हाला जर खूप वर्ष जगायचं आहे, बघा झाडांमुळे प्रदूषण पण कमी होतो. गाड़ियों से जो प्रदूषण निकलता है, सेट को पेड़ खींच लेते हैं और हमें शुद्ध ऑक्सिजन देते हैं. तर मुलांनो लक्षात घ्या, तुम्ही देशाचे भविष्य आहात. झाडे लावा आणि झाडे जगवा. जेवढी झाडे तुम्ही लावणार तेवढं वातावरण स्वच्छ होणार आणि तुम्ही मस्त स्वच्छ वातावरणात जीवन जगणार. एकदम फ्रेश वातावरण मिलेगा आपको एकदम. जपून वापर पाण्याचा, आधार हसे हा जगण्याचा. आम्हाला पाण्याचा वापर जपून करायचा है ना. अभी देखो बारिश हो रही है तो ठीक है, अगर बारिश नहीं होती तो पानी मिलेगा हमको? नहीं घर सर। में कटौती, हाँ फिर महानगर पालिका कटौती कर देती है कि नहीं पानी कम है तालाबों में, थोड़ा थोड़ा ही दिया जाए. तो हमें भी पानी को जपून, मतलब एकदम थोड़ा थोड़ा लिमिट से, जरूरत है उतना ही इस्तेमाल करना है. जपून वापर पाण्याचा, आधार हसे हा जगण्याचा. बघा आपण टीव्ही मध्ये पण एड बघतो की पानी बचाइए, जल ही जीवन है. जल ही जीवन है. और हमारे धरती पे तो 71% पानी है, पर वो हमारे काम का नहीं है क्योंकि वो सब खारा है. आप सागर का पानी पी सकते? नहीं। आप सागर का नहीं पानी सर। नहीं पी सकते. तो बेटा 0.03% ही पीने का पानी है हमारे धरती पे, 0.03 लगभग. तो हमें उस पानी को बचा के चलना है, क्योंकि आने वाले पीढ़ियों को भी उस पानी का इस्तेमाल होना चाहिए ना. हम ही सारा पानी खत्म कर देंगे तो फिर आने वाले लोगों को कैसे पानी मिलेगा. म्हणून जपून वापर पाण्याचा, आधार हसे हा जगण्याचा. पानी जितना बचाएंगे, आमच्या जीवनाचा आधार पानी. बिना पानी के हम रह सकते हैं? नहीं. हाँ, खेतों में फसल कैसे उगेगी? करेंगे भी. हाँ, बिजली कैसे बनेगी? हाँ, पानी और हवा बहुत जरूरी है. और हमें तो पानी वैसे भी निशुल्क मिलता है. जो टैक्स है वो तो फिल्टर वगैरह होके जो आता है, नलों की पाइपलाइन लगती है उसके लिए. तो हमें पानी की बचत करनी है. जितनी जरूरत है उतना ही पानी लेना चाहिए. हम लोग बहुत सारा एक गिलास पानी लेते हैं, एक घुट पीते हैं और बाकी फेंक देते हैं. फेंकने से अच्छा है कि हम गमले में डाल दे, पेड़ों को दे दे. हम ऐसा कुछ नहीं करते. अरे जाने दो, क्या होता है. यही लापरवाही हमें बाद में पछतावा देती है. पावा देता है. हाँ, आप बेटा अभी भविष्य हो, आप भारत देश का, हमारे आप बच्चे है ना. तो आप लोग जितना इन चीजों को सीखोगे उतना ही हमारा देश तरक्की करेगा, उतनी चीजों की बचत होगी. चला, तर या प्रकारे आम्ही आज खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकलो. बघा एकदा पुन्हा, नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. सभी बच्चों को पढ़ने का अधिकार है और लड़कियों को भी. मुलींना शाळेत पाठवायचंच आहे. सगळ्या आई वडिलांनी ऐका, सभी पेरेंट्स सुनिए, लड़कियों को भी स्कूल भेजना है और भेजिए ही. जितना वो पढ़ेगी उतनी समझदार होगी. घर काम एक अलग चीज है और पढ़ाई एक अलग बात है ना. चला नंतर बघा, नको दंड नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. आप अपने बच्चों से, आप अपन मुलांपासून लहानपणापासून त्यांना सवय लावा, छोट्या छोट्या गोष्टीपासून. की जर हात धुवायचं है ना, हात साबणीने धुवायचं, की त्यांना रुमाल द्यायची एक हात पुसायला. घरी जर त्यांनी कचरा टाकलं तर त्यांना सांगायचं की बाबा घरी कचरा टाकू नको, डस्टबिन मध्ये टाक, घराबाहेर कचरा टाकायचं नाही. ही जर छोटी छोटी सवय पेरेंट्सनी मुलांना लावली तर मुलं स्वतः लहानपणापासून ह्या गोष्टी समजून घेणार. नंतर बघा, झाडे लावा झाडे जगवा. आपल्या मुलांकडून छोटे छोटे झाडं लावून घ्या. जागा नसेल तर छोटे छोटे गमले घ्या आणि कुंडीमध्ये त्यांच्याकडून झाडे लावून घ्या. छोटे छोटे फुलांची झाडे लावून घ्या. त्यांना सांगा की बाबा झाडे लावल्याने आपल्याला काय फायदा है. पेरेंट्स ने पण छोटे, आणि आप बच्चों ने भी अपने छोटे छोटे बहन भाइयों को बताइए, छोटे छोटे पेड़ लगा के, अरे देखो मैंने पौधा लगाया, तुम भी लगाओ, उसे पानी डालिए, आपको बहुत अच्छा लगेगा और मन से खुशी मिलेगी कि अरे बघा मी झाडं लावली आहे.
नंतर बघा जपून वापर पाण्याचा. छोट्या छोट्या भावांना आपला पाण्याचा महत्व समजून घ्यायचं आहे. तर मुलांनो, आपण आज सिंह आणि बेडूक ही एक छोटीशी कथा वाचली, पण या कथेपासून आपण किती गोष्टी शिकून घेतलेलो बघा. खूप नवीन नवीन गोष्टी शिकली की आपल्याला झाडांचे संरक्षण करायला पाहिजे, मुला मुलींनी शाळेत जायला पाहिजे. बोला 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 मुलांनो, कुणाला काही प्रश्न आहे, विचारायचंय काही मुलांनो? किसी बच्चे को कुछ पूछना है? हाँ ये रहा हेलो बच्चों, आपको कुछ पूछना है? कुछ नहीं सर. आप सभी, मी तुम्हाला एक काम देतोय. हे जे चित्र संदेश पाठ 13 वर चित्र संदेश आहे, सगळ्या मुलांनी मस्त पैकी वाचायचं आहे. तसे चित्र काढून बघायचे आहेत आणि बॅनर बनवायचे आहेत. फ्री टाइम मध्ये मुलांना तुम्ही असं चित्र काढा, वाचून बघा त्यांना, आणि आपल्या छोट्या भाऊ बहिणींना सुद्धा समजून घ्या. कचऱ्याचं काय नाही करायचं, कचरा स्वच्छतेचे महत्व समजवून द्या, झाडांचं महत्व समजवून द्या त्यांना, आणि पाण्याचं. हे 3 वस्तू जर आपण समजली, आपल्या छोटे भाऊ बहिणींना समजून घेतली, तर आपल्या जीवन खूप सोपं होईल. आपण स्वतः एकदम निरोगी जीवन जगणार. तर मुलांनो, आज आपण सिंह आणि बेडूक ही कथा ऐकली, वाचन केलं, आणि ह्या कथेपासून आपण काय शिकलेलो आता ऐका. की गर्व घमंड करायचं नाही, गर्वाचे मान खाली. हमें कभी भी क्या नहीं करना चाहिए, घमंड गर्व ईगो नहीं करना चाहिए बेटा, कि अरे मुझे ये आता है तो मैं क्यों तुझे दूं. हमें हमेशा अपने से कमजोरों की मदद करनी चाहिए. हमें क्या करनी चाहिए अपने से कमजोरों की मदद करनी चाहिए. तो बच्चों, आप सभी मदद करोगे ना अपने से कमजोर लोगों की? भी कमजोर है, जैसे आपके क्लास का कोई बच्चा है, उसे नहीं आता है, तो आप उसे सिखा सकते हो कि अरे मुझे ये आता है, चल मैं तुझे सिखाता हूँ, मैं तेरी मदद करता हूँ. इससे आपको भी अच्छा फील होगा, और आप जिसकी मदद कर रहे हो उसके मन में आपके लिए अच्छे विचार आएंगे कि अरे मेरा बहुत अच्छा दोस्त है, देखो बिना मुझे पूछे भी मेरी मदद कर रहा है ना. आपण स्वतःहून जर त्याची मदत केली तर त्याला काय वाटेल, हा चांगला माणूस आहे, चांगला मुलगा आहे, हा माझा चांगला मित्र आहे, हा माझी मदत करतो, माझी हेल्प करतो, है ना. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याला कुणालाही आपली दबंगई म्हणजे दादागिरी नाही दाखवायची आहे की असं नाही. जर आपल्यापेक्षा कोणी छोटा आहे तर त्याला सांभाळून घ्यायचंय, माफ करायचंय. चल बाबा चुकून झालं, गलती हो गई तुझसे, चल ठीक है माफ किया मैंने तुझे. हम लोग माफ करेंगे तो हम खुद ब खुद बड़े होते जाएंगे. आपण जर दुसऱ्याला, लहान लोकांना माफ केलं तर आपण स्वतः मोठे होते जाणार. त्यांना वाटेल की अरे नहीं त्यांनी मला माफ केले, तो भी फिर अपने से छोटे बच्चों को माफ करेगा, है ना. तो गलतियों पे उन्हें समझाना है, छोटे भाई बहनों को, छोटे दोस्तों को, उन्हें मारना पीटना नहीं है. तर बघा, इस कथे से हमें क्या सीख मिली कि हमें किसी को भी दादागिरी मतलब अपना वो नहीं दिखाना है, बल नहीं दिखाना है. हाँ, समझाना है प्यार से, चला बाबा तुम्ही असं करा, ओके, माफ करायचं आहे. जो इंसान माफ करने का क्षमता रखता है अपने अंदर, वो सबसे बड़ा कहलाता है. क्योंकि माफ करना आसान नहीं होता है बच्चों. माफ करने के लिए अपना दिल बड़ा करना पड़ता है. प्रत्येक माणूस दुसऱ्याला माफ करत नाही, त्याकरिता आपल्याला आपलं काळीज मोठं करावं लागतं, है ना. माफी एकदम आसानी से हम लोग नहीं दे सकते, पर अगर आप ऐसा करना सीख जाओगे तो आप खुद ही बहुत बड़े व्यक्ति बन जाओगे कि नहीं मैं माफ कर सकता हूँ. तो आज से देखो, इतनी अच्छी कहाणी, एवढी चांगली मी तुम्हाला कथा सांगितलेली आहे. तर आजपासून तुम्ही प्रण करा मुलांनो की आम्ही छोट्या भावांना, छोट्या मुलांना, छोट्या मित्रांना मारणार नाही, त्यांना समजवणार. जर त्यांच्याकडून काही चूक झाली तर आपण त्यांना समज देणार की अरे ही चुकीची गोष्ट आहे, असं करत जाऊ नको, है ना. आपले आई वडील पण आपल्याला समजवतात ना की अरे हे बाबा असं नको करू, हे चुकीचं आहे, तुला लॉस होईल. ठीक आहे मुलांनो, ही चांगली कविता ऐकली तुम्ही? हा, बघा आपल्याला लक्ष द्यायचंय की आपण चुकून, हा काही चूक झाली आपल्याकडून तर आपण त्याला माफी मागून घ्यायची की हो आय एम सॉरी, माझ्याकडून झाली आहे. हा बघा, एक सुंदर कविता दिसते, त्याच्यामध्ये चित्र दिसते तुम्हाला, माकड आणि मगर. ही गोष्ट माहित आहे तुम्हाला? नाही सर.
बघा एक माकड असतो, एक बंदर रहता है और एक मगरमच्छ रहता है. हा, त्यांच्यामध्ये खूप मैत्री असते. ते दोघं खूप मित्र असतात एकमेकांचे. पण एका वेळी काय असतो, मगरची जी बायको असते तिला माकडाचं काळीज म्हणजे बंदर का दिल खाना होता है. नाही बोलती मुझे दिल खाना ही है. मगर बोलताय अरे तो माकड तर माझा मित्र आहे, मी त्याला कसं त्याचं हे करणार हार्ट. नाही नाही मला खायचंच आहे. मगराची बायको बोलली. तर मग माकड बोलतो, मग बोलतो, ठीक आहे मी बंदराला घेऊन येतो माकडाला, तू काळीच खाऊन घे. मग तो माकडाला आपल्या पाठीवर बसवतो आणि पाण्यात घेऊन जातो मगर. मगर म्हणतो माझ्या बायकोला तुझा दिल खायचंय, हृदय खायचंय. बंदर बोलतो अरे बापरे आता काय करू. मग तो आपलं डोकं लावतो आणि मगरला काय म्हणतो, अरे मित्रा तू अगोदर का नाही सांगितलं, मी माझं हृदय झाडावरच ठेवलंय. अरे बापरे मगर म्हणाला असं कसं, चल आपण झाडावर जाऊन घेऊन येऊया. जैसे ही वो मगर किनारे पे जाता है, बंदर माकड काय करतो, उडी मारतो आणि झाडावर निघून जातो. आणि काय म्हणतो मगरला की तुझ्यासारखा मित्र मला नको, मला स्वार्थी मित्र नको, तू आपल्या स्वार्थाकरिता मला मारायला चाललेला. आणि बंदर खूप हुशार होता, त्याने आपली हुशारकी दाखवली. तर मुलांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लम्स आली, जर आपको कोई प्रॉब्लम आती है तो गुस्सा नहीं करना है, शांति से उसे सोचना है कि इस प्रॉब्लम का सॉल्यूशन क्या कर सकता है ना. तर बघा मी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. जर तुम्ही 1-2 गोष्टी दररोज विचार केलात तर तुम्हाला खूप रिलॅक्स पण होईल आणि प्रॉब्लेम्स मध्ये पण तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुम्ही आरामात प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून घेणार जर विचार केलात तर. आम्हाला डोकं दिलंय देवानी विचार करायला, राग करायला नाही. गुस्सा करने के लिए नहीं दिया है, दिमाग हमें सोचने दिया है. तर ठीक आहे मुलांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि थँक्यू तुम्ही मला रिप्लाय दिल्याबद्दल. ओके.